एका दरिद्री भक्ताच्या घरी स्वतः परमेश्वर चालत येतो. न कुठलीही योगसाधना, न तपश्चर्या, फक्त निष्कलंक भक्ती. ही कथा आहे ज्यामुळे अक्कलकोट पवित्र झाले. राजा सिंहासनावरून खाली उतरला आणि देव स्वतः भक्तासाठी सगुण झाला. आज ऐका श्री स्वामी चरित्र सारामृत, तृतीय अध्याय. धन्य आहेत ते भक्त ज्यांची भक्ती श्री स्वामींच्या चरणी आहे. अशा भक्तांना पुन्हा जन्म नाही, त्यांना थेट मोक्ष प्राप्त होतो. मागील अध्यायात स्वामींनी स्वतःचे चरित्र सांगितले. स्वामी निर्विकार शांत स्वरूपाचे होते. लोकांना चमत्कार दाखवून काही वर्षे मंगळवेढ्यात वास्तव्य करून तिथून ते पुढे निघाले. मोहोळ इथे राहत असताना आप्पा टोळ हे त्यांचे निष्ठावान भक्त झाले. त्या सर्व घटना विस्ताराने सांगणे कठीण आहे, म्हणून इथे थोडक्यात वर्णन केले आहे. आप्पा टोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटला निघाले, पण अर्ध्या वाटेत टोळांना परत मागे जाणे भाग पडले. टोळांनी सेवकांना सांगितले, जोपर्यंत आम्ही परत येत नाही तोपर्यंत स्वामींना इथेच थांबवा. पण टोळ गेले तसे स्वामी स्वतः उठून चालू लागले. सेवकांनी खूप विनवणी केली, पण स्वामी कुणाचेही ऐकत नव्हते. स्वामी अक्कलकोटमध्ये आले आणि गावाच्या वेशीवर स्वेच्छेने बसले. तिथे एक माणूस स्वामींची थट्टा करत होता, पण स्वामींचा चमत्कार पाहून तो त्यांना महासिद्ध मानू लागला. पूर्व पुण्यामुळे स्वामी चोळप्पाच्या घरी आले. स्वामींना ईश्वर स्वरूप मानून चोळप्पाने त्यांचा आदर केला. जणू कामधेनू दरिद्री माणसाच्या घरी यावी तसेच स्वामी आपल्या चोळप्पाच्या घरी आले. चोळप्पाचे भाग्य उदयास आले. स्वामींचे पवित्र चरण त्यांच्या घराला लागले. जगात अनेक साधक तप, योग, उपवास, मौन, कठोर साधना करतात. कोणी एक पायावर उभे राहून तप करतो, कोणी पर्वतात जाऊन साधना करतो, कोणी यज्ञ, होम, पूजा, कीर्तन करतो. पण स्वामी सांगतात, भक्तीशिवाय सर्व साधना व्यर्थ आहेत. चोळप्पाने ना योग केला, ना तप, ना यज्ञ, पण त्यांची भक्ती खरी होती. म्हणून स्वामी स्वतः त्यांच्या घरी गेले. चोळप्पाच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वामी त्यांच्या घरी भोजन करू लागले. त्यामुळे चोळप्पाच्या मनात असीम आनंद भरून राहिला. दिवसेंदिवस चोळप्पाची सेवा वाढत गेली आणि स्वामी तिथेच राहू लागले. त्या काळी अक्कलकोटचे राजा मालोजीराव राजे होते. ते ज्ञानी, न्यायप्रिय आणि दक्ष शासक होते. तेव्हा अक्कलकोट फार प्रसिद्ध नव्हते, पण स्वामींच्या चरण स्पर्शाने त्या नगरीचे भाग्य उजळले. हळूहळू बातमी पसरली, चोळप्पांच्या घरी एक महान यती राहतो आणि ते चमत्कार घडवून आणतात. लोक स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. स्वामी मात्र प्रसिद्धीपासून दूरच राहिले. ही वार्ता राजापर्यंत पोहोचली. राजा म्हणाला, आपल्या नगरात इतका महान यती असून मी आजवर त्याचे दर्शन घेतले नाही. तेवढ्यात राजाच्या सभेत स्वतः स्वामी प्रकट झाले. संपूर्ण सभा स्तब्ध झाली. राजा सिंहासनावरून उतरून स्वामींच्या चरणी लोटांगण घालू लागला. डोळ्यात अश्रू, गळा भरून आलेला. राजाने स्वामींना आसनावर बसवले. तेव्हा राजाला कळले, हे केवळ यती नाही, हे साक्षात दैवी अवतार आहेत. सभेतील सर्वांनी स्वामींची षोडशोपचारे पूजा केली. निर्गुण परमात्मा भक्तांसाठी सगुण झाला. स्वामींच्या चरणी संपूर्ण ब्रह्मांड आनंदित झाले. जो केवळ भक्ती करतो त्याच्यासाठी देव स्वतः चालत येतो. हीच आहे श्री स्वामी समर्थ यांची लीला. इथेच तिसरा अध्याय समाप्त होतो. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमंत हो, मंगल हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.